ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आजच अमित शहांची भेट घेणार। शहांच्या मुंबई दौऱ्यात नुकसानीसंदर्भात पत्र देणार, केंद्राकडून मदत मागणार। अजित पवारांची माहिती। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाला सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणंही सुरू। बळीराजा अधिक मजबूतीने उभा राहिला पाहिजे, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, अशीही ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार, पंचांग पाहणार आहात का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हेक्टरी 50,000ची मदत करा, उद्धव ठाकरेंची मागणी। पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। धाराशिवमध्ये पाहणीवेळी ओमराजे तलाठावर भडकले, तर खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला नाही असं शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे ते संतापले। जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचेही आदेश। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले। गावकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवारांचा संताप। अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवरचं वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका, तर 1,500 लाडक्या बहिणींची घरं कशी चालणार, ठाकरेंचा सवाल। ग्रामीण भागातील तशी बोलीभाषा, पण आम्ही कुठेही काटकसर केली नाही। टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण, पैशांचं सोंग करता येत नाही। काल दौऱ्यावेळी अजित पवारांनी केलं होतं वक्तव्य। अतिवृष्टीमुळे भयानक संकट, इथे पैशांचा विषय नाही, तर काटकसर करू, पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची ही प्रतिक्रिया। अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? तर 1 वर्षांपूर्वी घोषणा करून सुद्धा कर्जमाफी नाही। दरम्यान सरकारची नियतही साफ नाही, बोलून वेळ मारून नेण्याचा सरकारचा इरादा। वडेट्टीवारांची टीका। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या विधानाशी मी असहमत, तर आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना जामीन। पुणे पार्टी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर आता त्यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। डोंबिवलीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याच्या प्रकरणी राहुल गांधींचा प्रकाश पगार यांना फोन। अन्यायाविरुद्ध लढत रहा, घाबरू नका म्हणत पगार यांना दिला धीर। एमपीएससीची 28 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मागणी। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। भारताची ऐतिहासिक झेप, अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। 2000 किलोमीटरची मारक क्षमता, लॉन्च पॅड म्हणून रेल्वेचा वापर, शत्रूंचं टेन्शन वाढणार। पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार। 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा होणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।